हॅलो, नमस्कार. मी सोनालीस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर मी आज अविष्कासाठी नाचणीचं सत्व बनवणार आहे. तर त्याची मी वेगळ्या पद्धतीने बनवते आणि हे खरंच तिच्यासाठी खूप म्हणजे तिची वाढ होण्यासाठी खूप हेल्पफुल झालं मला. मी तिला 6 महिन्याची असल्यापासून हे नाचणी सत्व देते. तर हे मी तुपामध्ये थोडंसं, मी स्वतः गाईचं घरचं तूप बनवलेलं आहे आणि ह्या तुपामध्ये थोडंसं परतून घेते आणि मग पाणी ओतते. तर पहिल्यांदा भांडं थोडंसं गरम करून द्यायचं, म्हणजे ते तूप त्याच्यामध्ये वितळेल असं एवढं गरम करायचं. मग ते वितळून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये नाचणी सत्व ॲड करूया. आता मी गॅस ऑन करते. आता तूप वितळलं आहे थोडंसं आणि तूप वितळल्यानंतर मी आता गॅस बंद करून देते आणि त्याच्यामध्ये हे बघा नाचणी सत्व, हे नाचणीचं पीठ आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्समध्ये मी आविष्काला सगळं इंट्रोड्यूस केले. त्याच्यानुसार बदाम, काजू, अक्रोड याची पेस्ट करून ठेवलेली आहे. मी ते दोन्ही मिक्स करते आणि एक आठवड्याभरासाठी तिच्यासाठी बनवूनच ठेवते पावडर फॉर्ममध्ये. आता हे तुपामध्ये मस्त छान असं भाजायचं. असं मस्त तुपामध्ये भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं गुळाचे क्यूब्स ॲड करू, नाहीतर खिसूनही गुळ टाकू शकता. आणि आता मी गॅस ऑन करते. एकदम स्लो फ्लेमवरती ठेवायचं आणि त्याला प्रॉपर सारखं स्टेअर करत राहायचं, हलवायचं. आणि आता आपण पाणी ॲड करूया त्याच्यामध्ये. हे फक्त हार्डली 2 मिनटात तयार होतं. मार्केटमध्ये पण नाचणीचं पीठ म्हणजे नाचणी सत्व भेटतं, ते पण छान असतं. तुम्ही घरीही बनवू शकता. तर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला नाचणीचं म्हणजे पीठ कसं बनवते ना याची मी रेसिपी शेअर करेन. पण आता तुम्ही हे असं मुलांना देऊ शकता आणि हे खूप पौष्टिक आहे. नाचणीमध्ये लोह, प्रोटीन, अजून त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. ते मुलांच्या वाढीसाठी खूप हेल्पफुल ठरतं. तर आपण हे होऊ देऊयात. त्याला कंटिन्युअस असं हलवत राहायचं आणि थोडेसे बुडबुडे आले की समजायचं की आपल्या नाचणी सत्व तयार आहे. हे बघा, असे थोडेसे बबल्स यायला सुरू झाले आणि असे बुडबुडे आले की समजून जायचं की आपलं नाचणी सत्व तयार झालं. हार्डली 2 मिनटं लागतात, पण त्याचे खूप फायदे आहेत लहान मुलांसाठी. तर नक्की ट्राय करा नाचणीचं सत्व आणि तुमच्या मुलांना घाला. हे तुम्ही कितीही वर्षाच्या मुलाला देऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्या रोजच्या जेवणातनं भेटत नाही. नाचणीमधून लहान मुलांना बरंच काही भेटतं. सो नक्की ट्राय करून बघा लहान मुलांसाठी ही रेसिपी. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू. आता हे तयार झालेलं नाचणी सत्व आपण आविष्काला देऊया. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. थँक्यू.